हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी हाऊसस्किलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आहे फ्रेंडशिप डे आणि याच निमित्ताने मी सगळं घरचं काम करून मस्त तयारीला लागले आहे. इथे आलेला युवराज, त्याने मला गॉगल दिला. तो बोलला लावून बघ कसा दिसतो. तो लावून बघत होती मी. आज मी माझ्या मैत्रिणींना भेटणार आहे. आम्ही खूप छान प्लॅन केला आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. रोजच्या धावपळीतून आणि घरच्या जबाबदाऱ्यांमधून स्वतःसाठी वेळ काढणं तसं खूप कठीणच असतं, पण मैत्रिणीचा कट्टा, तोही फ्रेंडशिप डेला म्हटल्यावर नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सगळ्यांनी टिटवाळ्याच्या काळू नदीवर भेटण्याचं ठरवलं. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा तिथलं वातावरण पाहूनच मन अगदी प्रसन्न झालं. नदीकाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो. सर्वात आधी आम्ही एकमेकींना खूप प्रेमाने फ्रेंडशिप बँड बांधले. तो क्षण आमच्यासाठी खूप भावनिक होता. त्यानंतर मग आम्ही आमचं हसणं खिदळणं आणि मग सुरू झालं आमचं आवडतं फोटो सेशन. आम्ही निसर्गाच्या कुशीत खूप छान फोटोज क्लिक केले. पावसामुळे नदी अगदी ओसंडून वाहत होती. आजूबाजूला मस्त हिरवळ, थंडगार वारा आणि पाऊस, निसर्गाचं हे रूप डोळे भरून पाहण्यासारखं होतं. तिथे पोहतात आमचा सगळा थकवा कुठे पळून गेला होता. गप्पा मारता मारता आमच्या या मैत्रीला आज तब्बल 8 वर्ष पूर्ण झाली. हे 8 वर्ष कसे गेले काहीच समजलं नाही, पण आमचं हे बॉन्डिंग मात्र अजून मजबूत होत गेलं. मैत्रिणीसोबत एन्जॉय करता करता वेळ कसा उडून गेला कळलंच नाही. बघता बघता संध्याकाळ झाली, पूर्ण अंधार पडला. पण हा दिवस आमच्यासाठी आयुष्यभरासाठी खूप सुंदर आठवण बनून राहिला. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा फ्रेंडशिप डेचा स्पेशल ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणीसोबतच्या आठवणी खालील कमेंटमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हाऊस क्वीन या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे फोटो बघा. बाय बाय.